नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, जिल्हा लातूर. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार सर यांच्या संकल्पनेतून या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आभासी वर्ग सुरू केलेले आहेत. या व्हर्च्युअल आभासी वर्गाच्या माध्यमातून मी आपल्या आज भेटीस आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही BA द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतलात. BA प्रथम वर्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलं, अभ्यास केला प्रथम वर्षात, म्हणून तुम्ही दुसऱ्या वर्षात आज दाखल झालेले आहात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक कौतुक करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या या वर्षाच्या अध्यापनासाठी खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. मित्रहो, गेल्या वर्षी आपण मराठी ऐच्छिक या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास घटकांचा अभ्यास करताना एकूणच मराठी साहित्याची ओळख करून घेतलेली आहे. त्याचबरोबर मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती याही बाबींचा थोडक्यात धांडोळा आपण घेतलेला आहे. आता यावर्षी तुमची समज, तुमची आकलन क्षमता अधिक वाढलेली आहे असं गृहीत धरून आपण पुढे जाऊयात. यावर्षी BA द्वितीय वर्षाच्या सत्र क्रमांक 3मध्ये आपल्याला मराठी ऐच्छिक या अभ्यास पत्रिकेमध्ये जो अभ्यास करायचा आहे त्यामध्ये आपल्याला 2 अभ्यासपत्रिका आहेत, क्रमांक 5 आणि क्रमांक 6. त्यापैकी क्रमांक 6ची अभ्यासपत्रिका मी आपल्यासमोर सादर करणार आहे. या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे मराठी नाट्यात्म साहित्य. बघा, मराठी नाट्यात्म साहित्य हे आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे, आपल्या अभ्यासपत्रिकेचं हे शीर्षक आहे, जे तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला या सत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. मराठी नाट्यात्म साहित्य या अभ्यासपत्रिकेची ओळख आज आपण या तासाला करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक एक घटक आपण दररोज या व्हर्च्युअल आभासी वर्गातून आपण घेणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूयात. तुम्हाला नेमकी ही अभ्यासपत्रिका कशी अभ्यासायची आहे आणि या अभ्यासपत्रिकेच्या अभ्यासातून तुम्हाला काय मिळणार आहे, आपलीची उद्दिष्ट काय आहेत आणि हिची नेमकी उपयोगिता काय आहे, या बाबींची चर्चा आज आपण करणार आहोत. तर मित्रहो, साहित्य हा माणसाच्या जगण्याला आकार देणारा असा कला घटक असतो. साहित्य कला आहे. तशा अनेक 64 कला आहेत, त्यापैकी साहित्य ही एक महत्त्वाची कला. साहित्यालाच वाङ्मय म्हणतात, साहित्यालाच लिटरेचर म्हणतात आणि असं हे साहित्य जे माणसाच्या हिताचं काम करत असतं, जे जगभर नावाजलेलं असतं. साहित्यालाच वाङ्मय म्हणतात, याचा अर्थ की जे वाणीवर आहे, जे वाणीमय आहे ते वाङ्मय. आणि म्हणून वाङ्मयाचे अनेक प्रकार मित्रहो पडतात. जसं कविता आहेत, कथा आहेत, कादंबरी आहे. तशाच प्रकारे नाटक हा सुद्धा एक वाङ्मयाचा प्रकार आहे. आता नाटक म्हणजे काय, आपण बऱ्याचदा वापरताना शब्द वापरतो, अरे नाटकं बंद करा बरं, काय नाटकं लावलेत, काय तमाशा लावला आहे. म्हणजे नाटक आज जरी हा शब्द काही अंशी बदनाम असला तरी मूलतः नाटक हा माणसाच्या भल्याचाच विचार करणारा वाङ्मय प्रकार आहे. नाटक न अटक, बघा याची फोड आपण जर केली तर न अटक म्हणजे ज्याला अटकाव करताच येत नाही असा घटक म्हणजे नाटक, नाही का. म्हणजे ज्याच्या नाटक हे काय, ही जी कला आहे लक्षात घ्या, ही कला मित्र हो, ही दृकश्राव्य प्रकारची कला आहे. दृक म्हणजे दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. म्हणजे एकाच वेळेस आपण नाटक पाहू शकतो आणि त्याच वेळेस नाटक ऐकू शकतो. म्हणजे आपले जे काही इंद्रिय आहेत
जे ज्ञानेंद्रिय आहेत, जसं पंचेंद्रिय आपले आहेत, पंचेंद्रिय आपले आहेत, त्यापैकी कान आणि डोळे हे फार महत्त्वाचे आहेत. आपण असं म्हणतो की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, परंतु इथं मात्र नाटकात काय आहे, हे दोन्ही आहेत. दृश्यही आहे आणि श्राव्यही आहे. आणि म्हणून नाट्य ही अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची कला आहे. हिलाच सादरीकरणाची कला असं म्हणतात, म्हणजे अप्लाइड आर्ट्स. ज्या कलांचं सादरीकरण करता येतं त्या अशा ज्या काही कला आहेत त्यापैकी नाट्यकला ही एक महत्त्वाची आहे. पण या नाट्यकलेमध्ये आपण जर बघितलं तर संहिता असते, ज्याला इंग्रजीतून स्क्रिप्ट असं म्हणतात. ही संहिता फार महत्त्वाची आहे. म्हणजे संहिता जो लिहितो तो नाटककार, तो नाट्यलेखक. आणि मग ती संहिता जेव्हा तो लिहितो तेव्हा त्याला लिहितानाच डोळ्यापुढे हे ठेवावं लागतं की आपली ही कला, ही संहिता रंगमंचावर सादर केली जाणार आहे. आणि म्हणून रंगमंचावर सादर केली जाणारी अशी ही संहिता ही नाट्य संहिता असते. आणि या नाट्य संहितेचे अनेक प्रकार संभवतात. बहुतांश आपण बघूया की नाट्यकलेचा जन्म कधी झाला असावा, तर मला असं वाटतं की माणसाच्या जन्मा इतकीच ही कला प्राचीन असली पाहिजे. तर नाटक करणं म्हणजे काय हो, नाही का, कला दाखवणं, बरं का, जे नाही ते दाखवणं. समजा मी नाटक करतो म्हणजे काय, समजा मी गोरा नाही परंतु मी गोरा असण्याचं दाखवतो, भासवतो, म्हणजे मी नाटक करतो. मी इमानदार नाही परंतु मी इमानदार किती आहे हे दाखवण्याचं जे ढोंग करतो म्हणजे नाटक करतो. तर नाट्य ही एक कला आहे. नाटकाला 5वा वेद म्हणतात. जसे 4 वेद आहेत, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, हे जसे 4 वेद आहेत तसा नाट्यवेद हा 5वा स्वतंत्र वेद मानला गेलेला आहे. म्हणजे एवढं महत्त्व या नाट्यकलेला आहे. आपल्या प्राचीन परंपरेमध्येच नाटकाची मुळं आपल्याला पाहायला मिळतात. नाटकाला इंग्रजीमध्ये ड्रामा असं म्हणतात. तर नमनालाच घडीभर तेल न घालता आपण या घटकाकडे वळूयात. आपल्याला ही अभ्यासपत्रिका जी अभ्यासायची आहे तिची उद्दिष्ट काय आहेत ते थोडक्यात सुरुवातीला स्पष्ट करूयात. मराठी नाट्यात्मक वाङ्मय याचं उद्दिष्ट आहे आधुनिक मराठी नाटकाच्या प्रेरणा समजून घेणे, क्रमांक 1चं उद्दिष्ट आहे. त्यानंतर साठोत्तरी मराठी नाटकाच्या जाणीवांचा अभ्यास करणे हे आपलं दुसरं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तिसरं आपलं उद्दिष्ट आहे मराठी आणि एकूणच नाट्य प्रकारांचा अभ्यास करणे. जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यातून मराठी नाटकांची मीमांसा करणे आणि वाङ्मयीन तसेच रंगमंचीय मूल्यांची मीमांसा करणे, अशा प्रकारची 5 उद्दिष्ट ही अभ्यासपत्रिका करताना ठरवलेली आहेत. हिची उपयोगिता काय आहे, तर या या अभ्यासपत्रिकेच्या अभ्यासातून आपल्याला काय साध्य होईल, तर एक म्हणजे आपल्याला आधुनिक मराठी नाटकांचा परिचय होईल. नाटक म्हणजे काय हे आपण समजून घेता येईल. त्याचबरोबर नाटकांतून मानवी मूल्यांचं कशाप्रकारे प्रचलन होतं याचाही आपल्याला अनुभव घेता येईल. त्याचबरोबर नाट्यकलेची स्वरूप आणि हिची व्याप्ती किती आहे तेही आपल्याला पाहता येईल. आणि नाट्यरचनेचे प्रकार किती आहेत हेही आपण पाहू. त्याचबरोबर नाटकाची भाषा, नाटकाची प्रतिमासृष्टी याही बाबींचा आपल्याला शोध लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे नाटकाची वैचारिक भूमिका काय असते, कारण शेवटी माणूस लिहितो तो का, लेखक लिहितो तो का, कारण त्याला काहीतरी एक भूमिका असते. तर अशा प्रकारे नाटकांची वैचारिक भूमिका काय आहे याचाही शोध आपल्याला या पत्रिकेतून घेता येईल. तर एकूण 7 अभ्यास घटक आपण या पत्रिकेमध्ये अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला घटक आहे लोकनाट्य. आता हे जेव्हा आपण प्रत्येक घटकाला सुरुवात करू तेव्हा आपण ते विस्ताराने पाहू, त्यामुळे मी आता त्याची पुनरावृत्ती करणार नाही. तर लोकनाट्य या घटकामध्ये आपल्याला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं एक लोकनाट्य अभ्यासायचं आहे, ज्याचं शीर्षक आहे खापऱ्या चोर. तर बघा, म्हणजे खापऱ्या चोर या नावावरूनच आपल्याला लोकनाट्याची कल्पना आली असेल. लोकनाट्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून केलेलं नाट्य ते लोकनाट्य. तर असं एक लोकनाट्य आपल्याला अभ्यासायचं आहे, खापऱ्या चोर.
त्यानंतर दुसरा जो प्रकार आपल्याला नाट्याचा अभ्यासायचा आहे त्याचं नाव आहे जलसा. आता हा जलसा तुम्ही शब्द ऐकला असेल. जलसा, होय, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराचंही नाव जलसा आहे, आपल्याला आठवलं असेल. तर जलसा म्हणजे काय, तर पूर्वी आपल्याकडं जलसे व्हायचे, सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे. तर त्यापैकीच एक जलसा आपण अभ्यासणार आहोत आणि या जलशाचे कवी आहेत, नाटककार म्हणजे जलसाकार आहेत ते भीमराव कर्डक. शाहीर भीमराव कर्डकांची ही जलसा रचना आपल्याला अभ्यासायची आहे. नाटकाचा एक महत्त्वाचा भाग असतो प्रहसन, ज्याला इंग्रजीमध्ये फार्स असं म्हणतो आपण, फार्स, प्रहसन. तर बबन प्रभू यांचं एक प्रहसन आपण अभ्यासणार आहोत, दिनूच्या सासूबाई राधाबाई. अत्यंत विनोदी असं हे प्रहसन आहे, हे फार्स आहे. दिनूच्या सासूबाई राधाबाई, तुमची हसून हसून मुरकुंडी उडेल असं हे प्रहसन आपण अभ्यासणार आहोत पुढच्या तासाला. त्यानंतर एक नाट्यवेचा आपण अभ्यासणार आहोत. मराठीतील नामांकित लेखक, नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांचं हे नाटक आहे प्रसिद्ध युगांत नावाचं. तर या युगांतमधील एक भाग आपण, एक नाट्यवेचा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पथनाट्य, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रीट प्ले असं म्हणतात. पथनाट्य आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आपण करत असतो. पथनाट्य आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून. पथनाट्य म्हणजे रस्त्यावर करायचं नाटक, नाही का, पथनाट्य. तर तेही आपण त्यानंतर आपल्या तासाला सविस्तर आपण ते बघूयात. तर पथनाट्य या नाट्याची संकल्पना समजून घ्यायला आपल्याला एक पथनाट्य अभ्यासाचे, त्याचं नाव आहे मुलगी झाली हो. हो, ज्योती म्हापशेकर यांचं हे प्रसिद्ध पथनाट्य फार गाजलेलं आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या असलेल्या ज्योती म्हापशेकर यांचं हे पथनाट्य मुलगी झाली हो हे आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर एकपात्री प्रयोग, विद्यार्थ्यांमध्ये बराचसा लोकप्रिय असलेला हा प्रकार एकपात्री प्रयोग. यामध्ये वऱ्हाड निघालंय लंडनला हे फार प्रसिद्ध असं एकपात्री प्रयोग होता, जे मराठवाड्याचे भूषण असलेले लक्ष्मण देशपांडे यांचं हे एकपात्री प्रयोग वऱ्हाड निघालंय लंडनला फार गाजलं. त्यातला एक भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि शेवटचा आणि 7वा भाग म्हणजे एकांकिका. तर या एकांकिकेमध्ये आपण एक एकांकिका पाहणार आहोत. तिचं नाव आहे ग्लोबल आडगाव. आपल्याला माहीत आहे की आजचा काळ हा लोकल ते ग्लोबल असा आहे, परंतु हे आडगाव कसं ग्लोबल झालेलं आहे हे अनिल कुमार साळवे यांच्या लेखन संभारातून उतरलेलं ही एकांकिका आपल्याला पाहिजे आहे, ग्लोबल आडगाव. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, 7 अभ्यास घटकांचा अभ्यास या मराठी नाट्यात्म वाङ्मय, मराठी नाट्यात्म साहित्य या आपल्या अभ्यास पत्रिकेमध्ये आपण करणार आहोत. तर तुर्तास एवढंच इथं मी सांगतो आणि आपण सर्वांनी या व्हर्च्युअल आभासी तासिकांचा दररोज लाभ घ्यावा. आपले इतर मित्र जे ज्यांच्याकडे आपण जे आपल्या या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले नाहीत त्यांनाही आपण सांगावं आणि आपण सर्वांनी यूट्यूबवर या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं हे विसरू नका, कारण लाईक करणं म्हणजेच आपली उपस्थिती आम्ही नोंदवत असतो. तर आपण इथंच थांबूयात. आपले प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअपवर समूहावर टाकावं किंवा माझ्या वैयक्तिकवर टाकावं. आपण चर्चा करूयात. धन्यवाद.